गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. नेट अभावी इथे इंटरनेटचा जरा चांगलाच इश्यू झाला आहे, त्यामुळे मग लाईव्ह येत नाही आहे. तर आज आपण बाकीच्या गप्पा मारूया. बाकीच्या गप्पा म्हणजे अध्यायामध्ये आपण म्हणजे गीता ते किती ज्ञान देऊन जातात, की गीतेचं ज्ञान हे जगण्यासाठी सूक्ष्मातलं सूक्ष्म आपलं ज्ञान देतात. थोडक्यात अज्ञानच दूर करतात. आपल्या दुःखाचं कारण कळतं. म्हणजे कशाच्या मागं आपण लागलेलो असतो हे सांगण्यासाठी. म्हणजे मोठमोठे महात्मे येऊन गेले, संत महात्मे येऊन गेले, ते येतात, ज्ञान देतात, संपून जातात. तिथेही काळ असं सांगतो की ज्याने स्वतःचा उद्धार केला, म्हणजे ते समाजात जागृती करायचं. माझंही खूप चाललेलं असतं, जनजागृती करायची, समाजामध्ये काहीतरी करायचं. पण होतं काय माहिती आहे का, समाज आहे तसाच राहतो, तो बदलत नाही आहे. काही प्रमाणामध्ये बदल होतात. पण जे येतात ते सांगतात, हा जो दुस्तर मार्ग सांगतात आणि जो खूप गरजेचा आहे तो मार्ग सांगतात. सांगून ते संपून जातात. समाज काय करतो, त्याच्या हे जे त्यांना हे अनाकलनीय असतं, त्यांना आकलनच होत नाही त्या ज्ञानाचं. त्यामुळे जो सांगायला येतो त्यालाच देव समजायला लागतात, कारण नॉर्मल मनुष्याचे गुणधर्म त्याच्यात नसतात. म्हणून त्याला त्या संतालाच डोक्यावर घेऊन ठेवलं जातं आणि त्यांचीच मंदिरं बांधली जातात. ते मनुष्यरूपी आलेले आहेत, अवतारच असतात. आपण म्हणतो त्यांना की तेच अवयव, तीच बुद्धी जशी तुम्हाला दिलेली आहे तशीच ती त्यांनाही असते. मग तो आपण वापर करून घेऊन त्याचा म्हणजे स्वतःचा उद्धार करायला शिकलं पाहिजे. तर स्वतःचा उद्धार करून दुसऱ्यांना सांगायचंच नाही. जे त्या आत्म्याची तेवढी हे लागते, पुण्याई लागते. त्या आत्म्यावर तेवढे संस्कार लागतात आणि ते एका जन्माचे नसतात. जन्मोनजन्मी तो आत्मा त्याच्यात गेलेला असतो, की कितीतरी हजारो वर्षापूर्वीपासून त्याच्यात ते संस्कार घडवलेले असतात आणि त्यानंतर मग त्याच्यावर तो आमूलाग्र बदल होण्यास त्याला ते साहाय्यभूत होतं. तर ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. मग ते प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक जणाला ते पटतंच का, की आपण जे सांगतोय ते नाही पटत. मग प्रत्येकाला ते पटलंच पाहिजे का, तर नाही पटत. तसं काही गरजेचं नाही आहे ना. आपण त्यांना ते जबरदस्ती करू शकत नाही की त्यांना ते पटावं. आणि ह्या गोष्टींमध्ये आपण विसरून जातो की म्हणजे समजा तर मला एखादी गोष्ट पटली, दर 10 माणसाचा जरी आपण विचार केला, दर 10 माणसांमध्ये प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. हे का असं? कारण तो प्रत्येकाच्या आपापल्या जसं जसं जन्म आपला झालेला आहे, मनुष्य जन्मात आपण आलेलो आहोत. अजून कुठले इतर प्राणी म्हणजे मरताना, मृत्यू पावताना आपल्या मनात जे विचार असतात, ज्या विचारात जगलो आहे आपण, ते विचारच आपल्याला पुढील जन्मास कारणीभूत राहतात. आता जर तसा असा म्हणून चांगल्या जन्मासाठी काय केलं पाहिजे, भविष्य काळात पुढचा जन्म चांगला येण्यासाठी किंवा आपल्याला हवा आहे तसं मिळण्यासाठी वर्तमान काळात जसे आपण विचारात राहू तशी संगती आपल्याला आवडत जाते. म्हणजे वर्तमान काळ तुम्ही कशात घडवाल तसं तुमचं भविष्यकाळ अवलंबून असतो. सुसंगती सदा घडो, की नाही? तर सुसंगती कशी पाहिजे? सुसंगती म्हणजे काय, तेही कुणी ठरवलं? म्हणजे जर फक्त चुकीची कामं, ज्या गोष्टींमुळे नुकसान होतं त्याला आपण चुकीचं म्हणतो, ज्या गोष्टीमुळे फायदा होतो त्याला म्हणतो योग्य म्हणतो. पण योग्य गोष्टींना महत्त्व का प्राप्त असतं? कारण जगामध्ये चुकीच्या गोष्टी अस्तित्वात आहेत. म्हणजे चुकीच्या गोष्टींच्या अस्तित्वामुळं चांगल्या गोष्टींना जास्त महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे चुकीच्या गोष्टींचंही महत्त्व तितकंच राहतं. आता हे जे गूढगम्य आहे, की जे काय बोलते ते ज्यांना कळायचं त्यांना कळतं, की हे एक प्रगाढ त्याच्यासाठी एक सूक्ष्म पद्धतीचा कुठला तरी तुमच्या आत्म्यावर तो ठसा हवा, की ह्या विचारांची कुठंतरी हे न झेपणारं ज्ञान आहे. त्यामुळे प्रत्येकालाच हे जमतं असं नाही. म्हणून आपल्या हातात काय आहे, की आता फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात अजून येईल, की नैवेद्य दाखवणं. आता भगवद्गीतेत सकाळी मी इंटरनेटचा इश्यू म्हणून मी वाचत होते, की काय नक्की याच्यात शिकण्यासारखं काय आहे. तर त्याच्यात उदाहरण देण्यासारखा एक विषय झाला, मला आवडलं ते, की नैवेद्याचं त्यांनी उदाहरण दिलं, की प्रत्येक जीव सजीव हा निसर्गावर अवलंबून आहे, वनस्पतीवर अवलंबून आहे. म्हणजे जरी आपण काही लोक मांस भक्षण करत असले तरीही, मांसाहारी असले तरीही
वनस्पती प्राणी ते ज्यांना आपण खातो त्यांना ते प्राणीसुद्धा काय खातात, वनस्पती वगैरेच खातात ना. म्हणजे इनडायरेक्टली साखळी वेगळी झाली. डायरेक्ट आपण वनस्पती खाण्यापेक्षा ते मांस खातो. म्हणजे वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांचं मांस खाल्लं जातं, ही साखळी. पण मेजर काय सोर्स आला, नेचर हाच सोर्स आला. ते नेचर कुणामुळं चालतं, तर पंचमहाभूतामुळं चालतं. ऊन, वारा, पाऊस जे सगळं जे आहे ह्याच्यामुळं. म्हणजे आपण आता सूर्याला काय म्हटलं आहे आपण, देव म्हटलेला आहे. तर सूर्यदेव म्हणजे हे सगळे हे सगळे चालवणारी जी एक शक्ती आहे, त्या शक्तीला आपल्या हिंदू धर्मामध्ये तर प्रत्येक गोष्टीला आपण नमन करूनच म्हणजे त्याचा आपण आदर ठाकण्याचीच प्रवृत्ती आहे. तसं गीतेतही सांगितलेलं आहे की तुम्ही जेवण करता, अन्न खाताना ते नुसतंच अन्न खाणं तर ते काय झालं, पापकर्म झालं. पण ते अन्न भगवंतास समर्पण करून, प्रत्येक गोष्टी समर्पण करून खाण्याची जी अवस्था असते, तर त्याला काय म्हणतात, नैवेद्य. म्हणजे मला आत्ता कळलं, मग आज सकाळी कळलं की इतके वर्ष आमच्या आजीला एक प्रगाढ म्हणजे एक प्रथा आहे आमच्या घरी, की स्वयंपाक केला की म्हणजे प्रत्येकाच्या घरी, बरेच जणांच्या घरी असते ती, की नैवेद्य अर्पण करायचं. आधी स्वयंपाक केला की जेवणाला सगळ्यांना ताटं करायची, तसंच एक ताट करायचं, एक ताट उचलायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा, तुळशीला नैवेद्य दाखवायचा, नंतर जेवायला बसायचं सगळ्यांनी. नैवेद्य दाखवल्यानंतर जेवायला बसायचं. त्याचा अर्थ काय, की जे भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला मिळते, तर तेच आपण भगवंताला अर्पण करून मग तो प्रसाद म्हणून भक्षण करू, तेव्हा ते अन्न सत्वगुणी होऊन जातं. म्हणून कुठल्याही मंदिरात त्या प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला ते पचतं किंवा त्रास होत नाही, कारण ते अर्पण केलेलं असतं. म्हणजे त्या शक्तीला, जे नास्तिक आहेत त्यांच्यासाठी सांगते की ती जी एक शक्ती आहे, जी अनाकलनीय आहे, जे आपल्याला आकलन होत नाही ते. आता आपण कसं म्हणतो, ठीक आहे तुम्ही देव नका मानू, तर तुम्ही ते विचार पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे तरी विचार मानता. मग ते जे चालवणारे, ते जे प्रकट होणारा विचार आहे, तो जो प्रकट होणारा विचार म्हणजे तो भगवंत आहे. आपल्या मनात क्षणाक्षणाला स्फुरण होत असतं, जन्म घेत असतात नवीन नवीन विचार. मग ते नवनवीन विचार हे वेगळे असतात का, हे प्रत्येक जीवाच्या वेगवेगळ्या अनुभवावर अवलंबून असतं. तर इतक्या सूक्ष्मपणे बुद्धीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय लागतं, त्यासाठी ते क्षमताही लागते ना तेवढी बुद्धीची. ती बुद्धीची क्षमता कधी विकसित होईल, तर तसंच पिंडावर संस्कार झाले पाहिजेत. तर पिंडावर संस्कार कधी होतात, ते सानिध्यात राहिल्यानंतर होतात. पण त्याच्याही पुढं जाऊन काय सांगते, जन्मोनजन्मी त्या आत्म्यावर, जे पिंडावर त्या संस्कार असतील, आणि तो त्याच्या नियोजनानुसार किंवा पूर्वकर्मानुसार त्याला तो मनुष्यदेह प्राप्त होतो. त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याला खरं तर जन्माचं सार्थक काय हे कळणं गरजेचं राहतं, की माझा जन्म कशासाठी आहे ह्याचा कधी प्रश्नच आपल्याला मुळात पडत नाही. याच्या खाऊ पिऊ, मौज करू, ऐश करू इतकं. कोण म्हणतं नाही अन्न काय खायचं नाही, उपाशी राहा, ते हे करायचं काय, आरोग्य चांगलं ठेवायचं, स्वतःचं योग ध्यान वगैरे करतात, नामस्मरण करतात, त्याच्यामध्ये आयुष्य घालवायचं. आपला जन्म नक्की कशासाठी हेच माहीत नाही आपल्याला, की आर्थिक नियोजन करायचं का, सोन्याचा संशय करायचा, जमिनीचा संशय करायचा का, 15-20 फ्लॅट घेऊन ठेवायचे. पण हे जर जीवनाचं सत्य असतं, किंवा आरोग्यमय, किंवा मी छान राहणं हेच जीवनाचं सत्य असतं, तर मग मृत्यू आलाच नसता. किंवा जर जीवनाचं सत्य असं आहे की भौतिक गोष्टी, म्हणजे तुम्ही गाड्या घेतल्यात, 4 व्हीलर घेतल्या, नवे तुमची कंपनी जरी स्थापित झाली, तरीही असं आहे का, की खूप मोठ्या उच्च गोष्टी केल्यानंतर जे दिसतंय ते आपल्याला, त्याच्यात आपण भारून जातो, दुःखी होतो, किंवा एकतर इन्स्पायर होतो. तर की नाही आता ह्याला IPS अधिकारी झाला आहे, तर आता मग झालं, त्याचं आयुष्यात सगळं झालं, संपलं, म्हणजे आनंदाचा क्षण तो परमोच्च. हां, त्याच्या आयुष्यातला एक टप्पा तो असू शकतो, पण तो टप्पा म्हणजे त्याचं पूर्ण आयुष्य नव्हे. आयुष्य कसं जगायचं, भौतिक ह्याच्यामध्ये फक्त काय ठरतं, की भौतिक ऐश्वर्य तो किती मिळवू शकतो, त्या भौतिक ऐश्वर्यामध्ये त्याचं जे जीवन आहे, जीवनमान कसं घालवायचं ते फक्त ठरवलं जातं. काही लोक आपण बघतो की जन्मल्यापासून मरेपर्यंत ते गरिबीतच राहतात. तर बुद्धीची आपण काय म्हणतो, त्याची वैचारिक क्षमताच तेवढी. तसं नसतं. कधी असंही असू शकतं की व्यसनाधीन नसेल तर व्यसनाधीन नसेल तर त्याच्यात प्रत्यक्ष आपण म्हणतो कर्मानेच केला, पण त्याचा जन्मच त्यासाठी असतो. म्हणजे म्हणतो ना आपण की म्हणजे जगातल्या चांगल्या गोष्टींना ठळकपणे दिसून येण्यासाठी ह्या वाईट गोष्टीसुद्धा गरजेच्या असतात ना. म्हणून काही लोकांना
मी नेहमी सांगत असते की लाईफ इज एखाद्या पिक्चरप्रमाणे आपल्याला रोल मिळालेला असतो. तर फक्त सगळेच सगळेच हिरोईन असून उपयोगाचं नसतं. कोणीतरी त्याच्यामध्ये निगेटिव्ह रोल करणाराही विलन लागतो. सो मग समाजामध्ये जगताना आपल्याला निगेटिव्ह लोकही दिसतात की त्यांच्यामुळं काही चांगल्या लोकांना त्रास होतो. हे गमती आहेत सगळ्या. म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रत्येकाची प्रकृती वेगळी, वैचारिक क्षमता वेगळी, त्यामुळेच घडत राहते. मग आता आपण जन्माला आलो तर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय, तर तुमचा जन्म कशासाठी असेल? म्हणजे तुमचा जन्म सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करून खायला घालणं यासाठी आहे? नक्कीच नाही. तुमचा जन्म नवऱ्याचा मार खाणे आहे किंवा अफेअर करण्यासाठी आहे का? नक्कीच नाही. तुमचा जन्म पैसे कमवण्यासाठी आहे का? नक्कीच नाही. मग तुमचा जन्म आहे कशासाठी हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मनात असा कधी प्रश्न पडतो का? तर जन्म याच्यासाठी असतो की आपल्या जन्माचा हे शरीर जोपर्यंत आपल्याजवळ आहे, तोपर्यंत आपल्या ह्या शरीराशी निगडीत जी सगळी नाती आहेत, कर्तव्य कर्म करत ह्या शरीराच्या माध्यमातून पुनरपी जन्मानं येणे. त्यासाठी जन्माला ज्या भगवंतानं घातले त्याचं नामस्मरण करत, आणि असं नाही की तुम्ही ते सगळी कामधाम सोडून तुम्ही बसा त्याचं नामस्मरण करत, असं शक्य होत नाही. मुंगी म्हणजे जन्माला आलेलं बाळ जे असतं, किडा मुंगीत जाऊ दे, जन्माला आलेलं बाळसुद्धा आपण म्हणतो ना त्याला काही काम नसतं. त्याला काम कसं नसतं? त्यालाही काम करावं लागतं. ते जन्माला पहिल्यांदा जन्माला आलं की त्याला पहिल्यांदा रडायला लागतं. त्याचा श्वास पण त्याला घ्यायला लागतो. हे पहिलं काम आहे आपलं आयुष्यात. जन्माला आल्यानंतर दूध पिणं, स्वतःच दूध ओढावं लागतं ना. आईतं दूध मग ते आताही निघाले कलियुगामध्ये, पण ते दूधसुद्धा त्यानं स्वतः ओढलं तर त्याचं दष्टपुष्ट राहतं ना बाळ. म्हणजे कर्म कुणालाच चुकलेलं नाही. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत कर्म करावं लागतंच. त्यामुळं आपल्या विहित कर्म जी आपल्या कर्तव्यानुसार आपल्याला कर्म करायला लागतात, ती कर्म करत जाणीव ठेवून, सोपी गोष्ट काय, जे काय घडतं आहे आपल्या आजूबाजूला, आपल्या सभोवताली, तर जाणीव ठेवून, म्हणजे अगदी समोर अन्नाचा घात जरी आला तरी जाणीव ठेवून, नाही भगवंता हे सगळं तुझी कृपा आहे. दुःखाचा प्रसंग आला तर आज्ञाप्रमाणे ह्यातून काहीतरी शिकण्याचं आहे, हे कळण्याइतपत, हे सगळं ज्ञान मिळण्याइतपत आपण प्रगल्भ होण्यासाठी आयुष्याची किती वर्ष जावी लागतात. तर माझी जवळजवळ 40-44 वर्ष गेली. 44व्या वर्षापर्यंत हे सगळ्या गोष्टींचं आता सारासार विचार करण्याइतपत आपण प्रगल्भ झालो की माझ्या आयुष्यात एवढी दुःख का आली. म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की अरे काहीतरी, म्हणजे कोण कोणाला दोष देईल, असं नसतं. दोषी कोणच नसतो. प्रत्येकाकडून काहीतरी अपेक्षित असतं. आपण प्रत्येकजण काहीतरी एक विशिष्ट कर्म घेऊन जन्माला आलेलो असतो. कर्तव्य आपलं आहे ते जीव आपलं म्हणजे कार्यभाग कंप्लीट झाला की आपण तिथून मग आपल्याला मुक्ती मिळते. सो कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून नाही राहा. म्हणजे मी ह्याच्यासाठी हे केलं, मी त्याच्यासाठी ते केलं. तर कर्तव्याची भावना, म्हणजे जे केलं ते कर्म फळाची अपेक्षा नका करू. जे केलं ते सोडून द्या. ते घडणार होतं ते घडलं. त्याच्यातून तुमच्या कशासाठी होतं? आपण म्हणतो ना, हाच जन्म का, तेच घर का, त्याच घरी मी जन्माला का आलो, त्याच घरी मी नांदायला का गेलो, तीच बायको का, तोच नवरा का. तर त्या आपला जो पिंड आहे, तो जो आपला आत्मा आहे, त्याच्यावर ते गरजेचे संस्कार घडणं गरजेचं असतं. त्या गोष्टी शिकणं गरजेचं असतं. म्हणून त्याच्या आयुष्यात ते अनुभव गरजेचे असतात. ते उपलब्ध करून दिले जातात हे सगळे अनुभव. आणि त्यानुसार आपल्याला प्रत्येक जीवाला तसं ते दुःख, सुख उपभोगता येतं. खूप सुखी असतात माणसं आपल्याला जी दिसतात, चला एन्जॉय करतात राहतं. प्रत्यक्ष 8 दिवस जाऊन त्यांच्यापाशी बसा, ते की आतून किती तुटलेले, किती दुःखी असतात. कोणाच्या स्टेटसवर जाऊ नका. कसं असतं, दिसतं आणि असतंही त्यांच्याकडं, खूप पैसा असतो, सगळं असतं, पण त्यांच्याकडं समाधान नसतं. ते व्यक्त करायला, एन्जॉय करायला लोक नसतात. जे काय दाखवतच नाहीत, त्यांना सगळं सांगण्यापासून लपवून ठेवण्यापर्यंत असतं. की जगाला काय सांगायचं आहे, डायरेक्ट ॲक्शन घ्यायचे. म्हणजे अशा बऱ्याच जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. आणि याच्यामध्ये आपण काय, तर आता समजा माझंच उदाहरण, दुसऱ्यांचं उदाहरण देण्यापेक्षा माझं देते. माझं काय चालतं, तर मला असं सगळं असं रडत बसा किंवा हाय करत बसा असं नाही आवडत. की त्या प्रसंग जगावेगळे. माझे व्हिडिओ का बघितले जातात, कारण जे सर्वसामान्यच आहे ना मी सुद्धा, की पण तुमच्यात आणि माझ्यात डिफरन्स का निर्माण होतो, किंवा तुम्ही माझ्यापेक्षा खूप चांगले आहात,
पण काही अशा गोष्टी आहेत की त्या वेगळे विचार करायला भाग का पडतात. तर त्याचा अर्थ असा असतो, म्हणजे त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या प्रसंगाकडं आपण ज्या कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो किंवा त्या प्रसंगातून तुम्ही सहज सुलभपणे बाहेर कसे पडता आणि तुम्ही नव्याने प्रसंगाला तोंड द्यायला का उभे राहता. कारण ती क्षमता तेवढी आलेली असते. ज्याला जेवढं सहन होतं तेवढं दुःख त्याच्या वाट्याला येतं असतं आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकायचं असतं. म्हणजे खूप मोठी उंच बिल्डिंग बांधायची असेल तर तिचा खूप खोल पाया तेवढाच खणावा लागतो, तर पाया कसा होतो, मजबूत होतो. मग आता इतकं उत्तम चरित्र घडवायचं आहे, कॅरेक्टर म्हणजे मोहाचे क्षण येणार नाहीत का, तर येणार. पण तिथेही तुमचं चरित्र उत्तम राहण्यासाठी मग तुमच्यावर त्या पद्धतीचे संस्कार होणं गरजेचं असतं. आणि मला एकच गोष्ट कळालेली आहे की प्रत्येक सक्षमतेपेक्षा म्हणजे तुमची आर्थिक सक्षमता किती आहे, तुमची शैक्षणिक क्षमता किती आहे, सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या मनाचे कणखरपणा महत्त्वाचा राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मन कणखर कधी होतं, जर ते अध्यात्मामध्ये ते एक पॉझिटिव्ह विचारांनी संस्कारित झालेलं असतं. तर मनाच्या ह्या संस्कारित होण्यासाठी अध्यात्माची ओढ असणं, ती कशा पद्धतीनं लावायची हे आईवडिलांच्या हातात असतं. आणि म्हणून ते संस्कार वर्ग चालू करायचे असतात. म्हणून संस्कार वर्ग म्हणजे काय, मी सतत म्हणत असते, मला ती खूप गोडी आहे. पण सध्या अजून ते योग नाही येते आता परत चालू करायचा, म्हणून सध्या थांबलेली आहे. पण लवकरच आपण तेही चालू करणार आहोत. तर आता आपण थांबूया आणि लाईव्ह जरा चालू झालं की मग राहिलेला गीताध्याय आपण 9वा कंप्लीट पण करूया. शुभ दिवस. आणि व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी कमेंट नक्की करत जा.